निर्णय भाग 2. राजेश गाडी घेऊन सीमाच्या पुढे उभा होता म्हणून नाईलाजाने सीमा गाडीत जाऊन बसली. राजेशने लगेच गाडी चालू केली. गाडीत दोघेही गप्पच बसले होते. सीमाला त्याची नेहमीच खूप भीती वाटायची, कारण राजेशचे व्यक्तिमत्व तसं होतं. त्याचा संपूर्ण स्टाफ त्याला खूप घाबरायचा. सीमा तर त्याच्या पुढे अगदी गरीब शेळी बनायची. ती मनात विचार करायला लागली की आताच जर आपण याला एवढं घाबरत आहोत तर पुढील 15 दिवस आपण याच्याबरोबर कसे काढणार. ती विचाराच्या तंद्रीत असतानाच राजेशने गाडी थांबवली आणि तिला म्हणाला, सीमा खाली उतर, आपलं इथं थोडंसं काम आहे. आणि तो खाली उतरला. म्हणून सीमा पण खाली उतरली व आजूबाजूला पाहू लागली, कारण राजेश तिला इथं कशासाठी घेऊन आला आहे हेच तिला कळत नव्हतं. समोरच एक खूप मोठं कपड्याचं दुकान होते. तिने राजेशकडे प्रश्नार्थक नजरेने पाहिले. तेव्हा तो तिला म्हणाला, चल लवकर, आपल्याला या दुकानात जायचे आहे, कारण आपल्याला कपड्याची थोडीशी खरेदी करायची आहे. हे ऐकून सीमा विचारात पडली होती. आता याचे कपडे घेण्यासाठी हा मला कशाला घेऊन आलाय. स्वतःचे कपडे घ्यायचे या असल्या कामासाठी पण याला सेक्रेटरी कशाला पाहिजे. पण ती उघडपणे तसे काहीच बोलली नाही. मुकाट्याने त्याच्या मागून दुकानात गेली. राजेश तिला म्हणाला, सीमा तुझ्या आवडीच्या 10-12 छान छान साड्या पसंत कर आणि त्यांना शोभेशी ब्लाऊज पेटीकोट पण घे. मी इथेच थांबतो, कारण मला साड्याबद्दल काहीच ज्ञान नाही. तेव्हा तूच त्या नीट तपासून व पसंत करून घे. सीमाने परत त्याच्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहिले, पण त्याच्या गंभीर चेहऱ्यावर नजर जाताच ती गप्प बसली. तिने पटापट भरपूर साड्या पाहिल्या आणि त्यातील छान छान 12 साड्या पसंत केल्या. दुकानदाराने त्या नीट व्यवस्थित पिशवीत भरून तिला दिल्या. त्या घेऊन ती सरळ गाडीत बाहेर येऊन बसली. राजेशने साड्याचे बिल चुकवले व तोही गाडीत येऊन बसला. गाडी स्टार्ट करताना सीमाला म्हणाला, या सर्व साड्या मी तुझ्यासाठी घेतल्या आहेत बरं का सीमा, कारण बेंगलोरला तुला याच साड्या नेसायच्या आहेत आणि आताही माझ्याबरोबर येते वेळी तू साडीच नेसून ये. हे सर्व ऐकून सीमाला मात्र खूप धक्काच बसला आणि तिला राजेशचा खूपच राग आला. त्या रागातच ती म्हणाली, हे मात्र तुमचं खूप अतिच होत आहे हां. पण मी स्पष्ट सांगते की मी साडी अजिबात नेसणार नाही, कारण मला साडी नेसायला येतच नाही आणि मला साडी आवडतही नाही. तेव्हा राजेश प्रथमच तिच्यावर नजर रोखून म्हणाला, सीमा तुला जर हे काम जमत नसेल तर तू या कामाचा राजीनामा दे. मग द्यायचंच होतास ना राजीनामा, का तू माझ्याबरोबर बेंगलोरला यायचं मान्य केलं. मी काय तुझ्यावर जबरदस्ती केलेली नव्हती. सीमा त्याच्याकडे कितीतरी वेळ आवाक होऊन पाहतच राहिली, कारण त्याला द्यायला तिच्याजवळ काहीच उत्तर नव्हते. ती आपल्या मनातल्या मनातून सरपडतच वर बडबडतच होती, कसला हा आपला खडूस बॉस आहे. याने तर आपल्या मजबुरीचा चांगलाच फायदा उठवलेला दिसतोय. त्याला चांगलं माहीत आहे की मला नोकरीची खूप गरज आहे आणि म्हणूनच तो नेहमी मला असा ब्लॅकमेल करून त्रास देत असतो. आत्ताच्या आता या क्षणी नोकरीची राजीनामा देऊन मोकळी व्हावं असा विचार क्षणभर तिच्या मनात चमकून गेला. पण लगेच आत्याची दिनवाणी मूर्ती तिच्या नजरेसमोर तरळली आणि तिने आपला विचार मागे घेतला. अजूनही पुढे आपल्याला कुठल्या कुठल्या दिव्यातून जावं लागणार आहे काय माहीत. हा माणूस आपली इतकी कठोर परीक्षा का घेत आहे. स्वतः एवढा हाय फाय राहतो आणि मात्र मला का साडी नेसायला सांगत आहे. तिचा गोरा गोरा चेहरा रागाने खूपच लाल लाल झाला होता. राजेश मात्र चोरट्या नजरेने तिची ही सर्व हरकत पाहत मिश्किलपणे मनातल्या मनात हसत होता. त्याने गाडी तिच्या घरासमोर थांबवली आणि तिला उतरायला सांगितले व तो म्हणाला, बरोबर 1 तासाने मी तुला न्यायला येणार आहे. तेव्हा तू साडी वगैरे नेसून व बॅग भरून व्यवस्थित तयार राहा. सीमा रागारागातच खाली उतरली. तेव्हा राजेश म्हणाला, सीमा या साड्या घेऊन जा, त्या तुझ्यासाठीच घेतलेल्या आहेत. सीमाने त्याच्याकडे खाऊ की घेऊ अशा नजरेने पाहिले व साडीची पिशवी उचलून ती रागाने पाय आपटत सरळ घरात निघून गेली. तिने मागे वळून त्याच्याकडे जराही पाहिले नाही आणि राजेशने हसत हसतच गाडी सुरू केली. तो मनातच म्हणाला, खरंच ही मुलगी पण ना खूपच रागीट आहे.
रागाने कशी टमाटरसारखी अगदी लाल लाल झाली आहे. तिच्या जर हातात असतं ना तर तिने मला अगदी कच्चं चावून खाल्लं असतं. आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.